एकच मिनिट. अरे अरे लागलं लक्षाला गेलं. हां एकच मिनिट. ठीक. नमस्कार, मी धनंजय काळोखे, आरोग्य सभापती लोणार नगर परिषद. आज गेली 6 तारखेला आपल्या शहरामध्ये ज्या पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पूर परिस्थितीतून शहरामध्ये विविध भागामध्ये ज्या पद्धतीने पाणी साचलं, अनेक घरं आज पाण्याखाली गेली आणि त्यानंतर अतिशय अशी भयावह परिस्थिती झाली. आणि त्या भयावह परिस्थितीमध्ये आपल्या शहरातील जे नगरसेवक आहे, नगराध्यक्ष असतील, सभापती असतील, सर्व नगरसेवक असतील, हे काय करत होते या संदर्भात काही विरोधक, राजकीय विरोधक त्याबद्दल लोणार नगरसेवकांच्या विरुद्ध किंवा नगर परिषदेच्या विरुद्ध ज्या पद्धतीने राजकारण करत आहे की शहरातील जी पूर परिस्थिती झाली, या पूर परिस्थितीला सर्वस्व जबाबदार लोणावळा नगर परिषद आहे. हे सर्व नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, उपनगराध्यक्ष आहे. अशा पद्धतीचं ज्या पद्धतीने लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण केला जातोय आणि लोकांना भडकवलं जातंय, त्याबद्दल मी आज या निमित्तानं आज खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. खरं तर 5 तारखेपर्यंत सर्व काही शहरामध्ये व्यवस्थित आणि सुरळीत चाललेलं असताना 6 तारखेची सकाळ जी झाली ती अतिशय शहराला आणि शहरातील सर्व नागरिकांना एकदम अशा भयावह परिस्थितीमध्ये टाकणारी ही सकाळ होती. खऱ्या अर्थानं सकाळी पहाटे 5 वाजता मला माझ्या प्रभागातनं रस्टिक आयलंड या ठिकाणावरनं माझे भावाचे जे मेहुणे होते त्यांचा मेसेज आला, फोन आला का भाऊ या ठिकाणी सर्व चीफ ऑफिसर, मुख्य अधिकारी आणि बरेचसे लोणार नगर परिषदेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. इथं खूप मोठा लँडस्लायडिंग झालेला आहे आणि त्या ठिकाणी 2 लोक गाडले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांनी फोन केल्याच्या नंतर मी सकाळी फोन लावायला घेतले. त्या परिस्थितीत पाहिलं तर लाईट गेलेली होती, पूर्ण मोबाईल नेटवर्क गेलेले होते. कोणाशी नगर परिषदेचे अधिकारी असतील, चीफ ऑफिसर असतील, यांच्याशी कोणाशी, नगराध्यक्ष असतील, यांच्याशी कोणाशी संपर्क या ठिकाणी झाला नाही. आम्ही या ठिकाणी घराबाहेर पडलो. घराबाहेर पडल्याच्या नंतर जी परिस्थिती आमच्या ठोंबरेवाडी गावाची पाहिली, त्यावेळी ठोंबरेवाडी गावातील श्रीनाथ सोसायटी हा परिसर 3-3, 4-4 फूट पाण्याखाली गेलेला होता. गावातील लोक आम्हाला संपर्क करत होते, पण नेटवर्क नसल्यामुळे काही लोकांचा आमच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गावातली लोक माझ्या घरी आले. आम्ही सर्व गावातली जे युवक तरुण होते, ज्या पाण्यामध्ये अडकलेली ज्यांची घरं होती, त्या लोकांना कसं बसं आम्ही त्यातनं बाहेर काढलं. त्या ठिकाणावरून बाहेर काढल्याच्या नंतर आम्ही त्यांना काही ठोंबरेवाडीतील माझं बॅसिलिका हॉटेल असतील किंवा विल्सन लॉरेन्स हॉटेल असेल, रायवूड ग्रीन असेल, या ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. त्याच्यानंतर मोबाईल चालत नव्हता म्हणून मी लोणार नगर परिषदेमध्ये आलो, कारण की मला कळलं गावात पण पूर्ण शहरामध्ये पाणी शिरलेलं आहे. आणि मी नगरपालिकेत आलो त्यावेळी मला कळलं का नगराध्यक्ष या ठिकाणचे, या प्रभागातले 8 नंबर प्रभागाचे सनी गुन्हे असतील, मंगेश अग्रवाल असतील,
हे लोक या ठिकाणी या परिस्थितीमध्ये बघत होते का आता या ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं आहे हुडको कॉलनीमध्ये. आता आपण तातडीची इथं या ठिकाणी बैठक बोलवली पाहिजे आणि शहरामध्ये कशा पद्धतीने आपल्याला आता या लोकांचा रेस्क्यू, जे लोक पाण्याखाली अडकलात त्या लोकांचा रेस्क्यू कशा पद्धतीने करायचा आणि त्या लोकांना कशा पद्धतीने घराबाहेर काढायचं या पद्धतीची एक नियोजन बैठक 10:30 वाजता नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी प्रशासनाची आणि सर्व आमच्या नगरसेविकांची बोलवली गेली. 10:30 वाजता या बैठकीला आम्ही ज्यावेळी आलो 10:30 ते 11:30 ही बैठक चालली. या बैठकीमध्ये काय काय उपाययोजना करायच्या या पद्धतीने अनेक सगळ्या भागातल्या नगरसेवकांनी आपापल्या परीने सल्लामसलत केली. या पद्धतीने सर्व एरियातली माहिती दिली का कुठे काय झालंय आणि कुठे कशा पद्धतीने कुठला एरिया पाण्याखाली गेलाय, कुणाचं काय नुकसान झालंय, कुठे काय माणसं अडकलेत का काय, कुणाची काय जीवितहानी झाली का नाही, या पद्धतीचे सर्वजण आम्ही आढावा घेत होतो. ही बैठक पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही सर्व नगरसेवक आपल्या आपल्या परीने ऍक्शन मोड मध्ये त्या ठिकाणी गेलो का आता आमच्या नांगरगावचे नगरसेवक असतील त्याच्यानंतर आम्ही ते डेनकर सुभाष भाऊ असतील ते त्यांच्या भागातील जी लोक अडकलेली होती, आदर्श कॉलनी असतील किंवा डेनकर कॉलनी असेल किंवा नांगरगाव मधील विविध विभाग होते, त्या ठिकाणी त्यांच्या भागातल्या लोकांना ते लोक काढण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही नगरपालिकेच्या 2 बोटी घेऊन हुडको कॉलनीमध्ये गेलो. आज आमचे सहकारी नगरसेवक असतील मोबिनबाई ते इंदिरानगरमध्ये त्यांच्या परीने ते राहतात तिथं, पण त्यांच्या भागातील जी लोक आहेत कशा पद्धतीने त्यांना बाहेर काढता येईल त्याचा प्रयत्न ते करत होते. भांगरवाडीमध्ये उपनगराध्यक्ष देवीदास कडू असतील ते स्वतः त्यांच्या घरामध्ये अडकले गेले कारण की त्यांच्या घराच्या बाहेर 5 ते 6 फूट पाणी साचलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना घराच्या बाहेर पडता आलं नाही. दत्ताभाऊ असतील आमचे जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत आणि पाठारेताई असतील ते त्या पद्धतीने त्यांची निशिगंधा सोसायटी आणि भांगरवाडीचा रेल्वे लगतचा जो भाग आहे जो पाण्याखाली गेला होता त्या भागामध्ये त्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या ठोंबरेवाडी भागात मी गेलो होतो. भुशी भागामध्ये आमचे सोनालीताई मराठे हे लोक नगरसेवक ते लोक त्या ठिकाणी अडकले गेले होते. खंडाळ्याचे जे नगरसेवक आहेत तोंडे वगैरे ते त्या ठिकाणी रस्टिका या ठिकाणी लँडस्लाइडिंग झाले होते त्या ठिकाणी ते लोक पाहत होते. जीवन गायकवाड जे आमचे खंडाळ्याचे नगरसेवक आहे पाणी सभापती ते नेताजी वाडी त्या ठिकाणी पाणी गेलं होतं त्या ठिकाणी ते काम करत होते. आणि जे आमचे सन्माननीय सहकारी नगरसेवक निखिल भाऊ असतील कविश्वर किंवा मुकेश शेठ असतील परमार ते नगराध्यक्ष आणि आम्ही 4-5 जण या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सर्व व्यवस्था पाहत होतो का आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काय करायचंय. आम्ही सुरुवातीला गेलो हुडकोमध्ये ज्या टायमाला आम्ही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी ज्या बोट टाकल्या रेस्क्यू बोट त्या बोट रबरच्या असतात. आता त्या बोट ज्यावेळी आतमध्ये गेल्या त्या टायमाला त्याला काही दोन्ही बोटींना अँगल लागले काही पत्रा लागला त्यामुळे त्या बोट तिथं त्या पंक्चर झाल्या. त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढलं. आमचे जे सहकारी नगरसेविका आमची भगिनी जी डमढरेताई तिच्या भावानी फोन केला आंबेवली साराला आणि त्यांनी तिथून आंबेवलीवरनं एक सर्व्हिस बोट पाठवली आणि एक रेस्क्यू बोट पाठवली आणि त्यांनी ते 1 तासाभराने 1-1.5 तासांनी त्यांची बोट आली आणि त्याच्यानंतर आम्ही रेस्क्यूला सुरुवात केली. रेस्क्यूला सुरुवात केल्याच्या नंतर जी सर्व्हिस बोट होती ती मोठी होती ती बऱ्याच ठिकाणी जाऊ शकली नाही. ज्या ठिकाणी जाता येत होतं त्या ठिकाणी ती गेली. नागरिकांना आव्हान केलं आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का तुम्ही आता बाहेर चला तुम्हाला पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे आणि तुम्ही आता इथं थांबू नका. पण अनेक नागरिक आम्हाला हुडको कॉलनी मधले त्यांना बोलले का बाबा आम्ही वरच्या मजल्यावरती आहे आम्ही सेफ आहे तुम्ही काही काळजी करू नका आम्हाला जेवणाची पाण्याची याची सोय करा एवढं त्यांनी सांगितलं. ज्यांना नागरिकांना खाली राहत होते ते नागरिक म्हणले आम्हाला बाहेर पडायचे त्यांना बाहेर रेस्क्यू करून आणलं. त्यांची देखील सहारा सिटीची पण एक बोट त्या ठिकाणी पंक्चर झाली. कशामुळे तर त्या अँगल पत्रा या गोष्टी लागण्यामुळे. त्यानंतर आम्ही खंडाळ्याच्या ज्या आपल्या तलावाच्या बोटी आहेत पॅन्डल बोट त्या मागवल्या
जास्त प्रमाणामध्ये आपण लोक अडकले ते सगळीकडे आपण त्या बोटी बायफर्केट करू आणि प्रत्येक भागामध्ये पाठवू अशा पद्धतीने आम्हाला सर्वांनी विचार केला आणि आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली. पण त्यानंतर त्या बोट ज्यावेळी इथं आली तर नदीचा प्रवाह ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे ती पॅन्डल बोट जायची. पॅन्डल बोट गावामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला ज्या ठिकाणी घालायची होती, ज्या पद्धतीने आम्हाला ज्या गावाच्या ठिकाणी जिथे लोक राहत होते त्या ठिकाणी न्यायची होती, त्या ठिकाणी ती बोट जात नव्हती. पण त्या बोटी सर्व बाहेर काढल्या. त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय आपल्या मावळ तालुक्याचे जे आमदार सुनील अण्णा शेळके आहेत यांना संपर्क साधण्यात आला. कारण अशी परिस्थिती या शहरामध्ये अशा पद्धतीने झालेली आहे आणि बरेचशी लोक या ठिकाणी अडकलात, तुम्ही लवकरात लवकर इथे या. आणि अण्णांनी तत्काळ आमची या शहराची माहिती घेऊन ते या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांच्याबरोबर आपल्या पुणे ग्रामीणचे SP संदीपजी गिल साहेब देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत आले आणि तातडीची एक बैठक परत प्रशासनासोबत नगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी हॉलला लावण्यात आली आणि त्या ठिकाणी सर्व आपण पत्रकार देखील त्या ठिकाणी होतात. आपण जी बैठक लावली त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी सन्माननीय डुडी साहेब यांच्याशी संपर्क साधला. संपर्क साधल्याच्या नंतर डुडी साहेबांनी अर्जंटली तिथून NDRF 1 तासाभरामध्ये या ठिकाणी पाठवली आणि NDRF आल्याच्या नंतर 4-4:30 ला NDRF या ठिकाणी आपल्या NDRFनी कामाला सुरुवात केली आणि रेस्क्यू करायला सुरुवात केली. पण त्यांना वेळ कमी भेटला. वेळेअभावी त्यांनी अंधार पडण्याच्या आत जेवढी लोक बाहेर काढायची होती तेवढी त्यांनी काढली आणि त्याच्यानंतर अंधार पडल्याच्या नंतर कोणालाही लाईट नव्हती, मोबाईलला नेटवर्क नव्हता, अतिशय भयावह परिस्थिती होती. त्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी जाता आलं नाही. मग त्या ठिकाणी आम्हाला ना जेवण पोहोचवता आलं, ना कुठली जेवण पोहोचवण्यासाठी आमच्याकडे साधन होतं, ना कुठली बोट होती. NDRF सारखी जी आज इतकी ट्रेनिंग लोक त्या ठिकाणी असतात त्या लोकांना जर अंधारात जाऊ शकत, ती लोक त्या परिस्थितीमध्ये अंधारात जाऊ शकत नाही, तर आमच्यासारखी सर्वसाधारण किंवा कोणी नगरसेवक असेल किंवा नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी जाऊ कसे शकले असते. हा एक माझा मुळात सर्व जे नागरिक आज ज्या पद्धतीने जे राजकीय लोक ज्या पद्धतीने टीका करतात का ही लोक होती कुठं, आज मला त्यांच्यावरती टीका खरं तर करायची नाही. कारण की ते देखील काम करत होते पण ते देखील त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊ नसते शकले आणि आम्ही देखील त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊ नसतो शकलो. पण आज उगाच पाणी सुकलंय आणि त्याच्यानंतर तिथे जायचं, काहीतरी पब्लिसिटी स्टंट करायचा आणि सांगायचं का ही लोक त्यावेळेस राजकारणात त्या पूर परिस्थितीमध्ये काय काम करत होते, कुणाला त्यांनी मदत केली का नाही, काय केली का नाही, अशा पद्धतीने सर्व लोकांना संभ्रम निर्माण करत होते. आज आम्ही बघतोय का आज गेली 2-3 दिवस झाले आम्ही लोणा नगर परिषदेच्या वतीनं आपल्या जेवढी लोक पूर परिस्थितीमध्ये अडकली होती त्या लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचं काम, त्या लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे प्रायोरिटीवर तर आम्हाला करणं गरजेचं होतं. आम्हाला असं वाटलं त्या ठिकाणी का हे काम आपण पहिलं प्रायोरिटीवर केलं पाहिजे. अनेक लोकांचे किचन्स आणि धनधान्य हे सगळं हे पूर्ण खराब झालेलं आहे आणि पाण्याखाली गेलेलं आहे. पण आता प्रायोरिटीवरती आपल्याला फक्त एवढंच का आपण त्यांना जेवणाची सोय आणि पाण्याची सोय तरी किमान करून दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही सर्वांची सोय करत होतो. आणि ती करत असताना बऱ्याच लोकांनी सांगितलं का इथे जेवण पोहोचलं नाही, तिथे जेवण पोहोचलं नाही, तर त्या ठिकाणी लोणावळा नगर परिषदेकडून कम्युनिकेशन होण्यासाठी हाच प्रॉब्लेम येत होता. कारण की आपल्या भागामध्ये नेटवर्क नव्हतं आणि अतिशय हीच परिस्थिती शेवटपर्यंत राहिली. दुसऱ्या दिवशी देखील त्याच परिस्थितीतून आम्ही सर्व लोकांना आवाहन करत होतो, जेवण पोहोचवण्याचं काम करत होतो, लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यात मला एवढं सांगायचंय आपल्या लोणावळा शहरातील नागरिकांना की जी आज सर्व आपण आमच्यावरती किंवा नगरसेवकांवरती किंवा नगरपालिकेवरती ज्या पद्धतीने काही लोक तुम्हाला सांगतात त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही जर आपल्या सर्व सदस्यांना किंवा नगरपालिकेला किंवा आपल्या शहराला जर तुम्ही दोषी ठरवत असाल तर मला तुम्हाला एकच तुमच्या समोर खुलासा करायचा आहे की हे टाटा कंपनीचं पत्र माझ्याकडे आहे. आज 6 तारखेची सकाळ आपल्यासाठी अतिशय भयावह होती आणि त्या परिस्थितीमध्ये सकाळी पहाटे 2 ला सुरुवात झालेला पाऊस ते सकाळी 7 वाजेपर्यंत ते धरण उलटून गेलं होतं आणि शहरामध्ये आपल्या झालेलं पाणी पूर्ण आणि आपल्या शहरातील अनेक लोकांची घरं त्या पाण्याखाली गेली, त्यांचं नुकसान झालं. त्यांचं पत्र देखील आम्हाला 6 तारखेला सकाळी
10:40 आलेला आहे. या पत्राची मी आपल्या सर्व पत्रकारांना हे पत्र देतोय टाटाचं, कारण की यांनी याच्या अगोदर टाटा कंपनीने आम्हाला कुठली पूर्वकल्पना दिली नाही का जेणेकरून तुमच्या शहरामध्ये जे असणारं आमचं धरण आहे ते धरण 50% भरलंय, 70% भरलंय. 50% 70% भरल्याच्या नंतर जो डकलाईनचा फ्लो आहे तो चालू करण्यात येतो. पण यावेळी तो डकलाईनचा फ्लो 50% भरल्या देखील 7-8 दिवसा अगोदर तो चालू नव्हता आणि त्याच्यानंतर धरण 100% भरल्याच्या नंतर देखील तो फ्लो चालू करण्यात आला नव्हता. त्यावेळी आपल्या लोणार शहराचे पीआय जे सचिन पाटील आहेत त्यांनी टाटावाल्यांच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी घुसले आणि अक्षरशः त्यांनी तिथे त्यांना इतके ऐकवलं आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही आता पहिलं पाणी सोडायला इथून सुरुवात करा डकलाईन मधून, इथं पूर्ण शहर पाण्याखाली जात चालले. त्यांनी त्यावेळी अर्धी डकलाईन सोडायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ही सगळी परिस्थिती आम्ही अण्णांना आल्याच्या नंतर, सन्माननीय आमदार साहेबांना आल्याच्या नंतर आणि जे एसपी साहेब आल्याच्या नंतर त्यांना सांगितली की बाबा तुम्ही फक्त टाटाला सांगा का तुम्ही पाणी सोडा. पाणी सोडल्याच्या नंतर इथला जो भाग आहे जे पाण्याचा विसर्ग होतोय त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो पूर्ण कमी होईल आणि इथलं पाणी उतरायला सुरुवात होईल. त्यानंतर त्यांनी पाणी सोडायला सुरुवात केली. खरं तर कधी ना असा पाऊस आज त्या 3 दिवसामध्ये पडला. आज आपण बघतोय 625 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी आज 6 तारखेला पडला. 7 तारखेला 490 मिलीमीटर पाऊस पडला आणि 8 तारखेला 283 मिलीमीटर पाऊस पडला. असा एकूण 97 मिलीमीटर पाऊस पडला. आपण देखील पाहिलेलं आहे मागील वर्षात देखील जास्तीत जास्त 300 इंच पाऊस हा पूर्ण 4 महिन्यामध्ये पडत असतो. पण 3 दिवसामध्ये हा 100 इंच पाऊस पडणं म्हणजे ही एक अतिशय म्हणजे निसर्गाची आपल्यावरती झालेला एक मोठा हा हल्ला आहे तसं म्हटलं तर. आपण याच्यातून आपलं नशीब चांगलं की आपल्या शहरामध्ये काही जीवितहानी झाली नाही. देव करो आपल्या शहरातील या टाटाची जी हे आहे, तुम्हाला आता मला एक सांगायचं आहे. आपले शहरातील जी लोक आता ज्या पद्धतीने आता आम्हाला सुरुवातीपासून काही जसा पूर प्रवाह झाला त्यानंतर सांगत होते का तुम्ही इथं दिसले नाही, हे नव्हते करत, ते नव्हते करत. आता आम्ही करत होतो का नव्हतो करत ते आता वर्षाला माहिती आहे. आता काय आम्ही काय त्यावेळी कुठला फोटो रील्स किंवा काय असं काढून काय कुठे टाकलं नाही. आम्ही स्वतःच्या तरी आमच्या पेजवरनं कुणाला आम्ही काहीतरी मदत करतोय हे आम्हाला कुणी दाखवायची. आम्हाला त्यावेळी आम्हाला असं वाटलं की बाबा आज जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे आणि लोकांना आज त्यातनं बाहेर काढण्याची आपण गरज आहे. आणि अशा वेळी जर आपण कुठेतरी पब्लिसिटीसाठी आपली व्हिडिओ काढणं किंवा फोटो काढणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं आम्ही देखील 5-6 नगरसेवकांनी त्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं नाही आणि आम्ही त्या गोष्टीकडे ती स्टंटबाजी पण केली नाही. पण काही लोक त्या बाबतीत माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे, काही लोक त्या बाबतीत राजकारण करतात. आपण सर्वजण सुज्ञ, आपण राजकारणाच्या त्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांचं राजकारण त्यांना लग्लाभ आहे. आपलं शहर आपल्याला कशा पद्धतीने चांगलं ठेवता येईल, कशा पद्धतीने चांगलं स्वच्छ करता येईल याकडे आपला संपूर्ण भर द्या. आपल्या शहरातील नागरिकांनी या सर्वांनी एकत्र येऊन टाटाच्या विरुद्ध कशा पद्धतीने आपण लढलं पाहिजे हा देखील विचार आपल्या सर्व नागरिकांनी केला पाहिजे. खरं तर ही वेळ आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या सर्व जी शहरातील जी पूर परिस्थितीमध्ये जी अडकलेली लोक होती त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आहे. ही वेळ आपण आज राजकारण करण्याची नाही. आज ज्या लोकांचं नुकसान लाखो रुपये झालेलं आहे, आज हे आम्हाला त्याची जाण आहे का प्रत्येक घरामध्ये 5 ते 6 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज आपण ती भरपाई देऊ शकतो का? नाही देऊ शकत. कारण की आज जी परिस्थिती किती जास्तीत जास्त आपल्याला त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल हीच आमची सर्वांची नगरसेवकांची त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे का आपण नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून टाटाच्या पाठीमागे लागून कशा पद्धतीने आपण आपल्या नागरिकांना चांगल्या मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो हीच आमची भावना आहे. माझं एवढंच सर्व नागरिकांना आव्हान आहे, कुठल्याही राजकारणाला बळी पडू नका. आमका आला नाही, तमका आला नाही, हा भेटला नाही, तो भेटला नाही. आता कुठलाही व्यक्ती या शहरातला आज असा कुठलाही व्यक्ती नाही का तो अजरामर आहे
तर तो कुठल्याही 10 फूट पाण्यामध्ये पोहत आला असता आणि कुणाला वाचवलं असतं. अशी परिस्थिती नाही, हे सर्वांनी समजून घ्या. कारण की जशी तुम्हाला असं वाटत होतं का आम्ही अडकलोय, आम्हाला बाहेर घ्यायला यायला पाहिजे, आमचीही तळमळ वाटत होती, आम्हालाही तळतळ वाटत होती का आम्ही कधी तुम्हाला वाचवायला येतो. पण आमची हात बांधलेले त्या ठिकाणी होते. आम्हालाही काय तिथं साहित्य नव्हतं, तर जेणेकरून बोट नव्हती का काही साधन नव्हतं तिथे येण्यासारखं. पण जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. आज त्यातील देखील कुणाला जर काही त्यातनं त्रास झाला असेल, आमच्या नगर परिषदेच्या वतीने आणि आमच्या सर्व नगर अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती यांच्या वतीनं आम्ही खरंच दिलगिरी व्यक्त करतो. पण चुकीच्या गोष्टींना आपण बळी पडू नका, एवढीच माझी त्या ठिकाणी भावना आहे. एवढंच मला या ठिकाणी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलायचं होतं. त्यासाठी मी आपल्या सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवलं, आपण त्या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद. व आपल्याला काय जर विचारायचं असेल तर आपण विचारावं, एवढीच अपेक्षा. मागील 2 दिवसामध्ये सातत्याने नदीपात्रातील जलपर्णी काढली नाही, त्याच्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली असा आरोप केला जातोय. तर खरंच नदीपात्रातील जलपर्णी काढली गेली नव्हती का, किंवा पुन्हा जलपातळी वाढली होती? काय नेमका प्रकार घडला होता? आज तुम्हाला सांगतो, आज बीबीजी ही कंपनी ही पूर्ण आपल्या लोणा शहरातील गावातल्या नागरिकांनी ज्यावेळी त्यांना ह्या शहराचा ठेका दिला गेला, त्यावेळी आपल्या शहरातील सर्व सुज्ञ नागरिक या ठिकाणी जमा होऊन या ठेक्याला विरोध केला. का इतक्या कोटीचा ठेका ह्या कंपनीला आपण का दिला, आणि हे जे नागरिकांचे पैसे हे आपण कुणाच्या घशात घालतोय, हे आपल्या नागरिकांनी त्यावेळी सर्वांना, हे तुम्हाला आम्हाला या सगळं आंदोलन झालेलं माहिती आहे, त्यावेळी चीफ ऑफिसर असतील या सर्वांना आपल्या शहरातील नागरिकांनी घेरलं होतं. पण ज्यावेळी आम्ही 5-6 महिन्यापूर्वी नगरसेवक झालो आणि मी आरोग्य सभापती झालो, आणि त्यानंतर मी ते त्यांचं ॲग्रीमेंट वाचलं. ॲग्रीमेंट वाचल्याच्या नंतर जलपर्णीचा जो विषय आहे, तो जलपर्णी त्यांनी वर्षातून 2दा या ठिकाणी साफ करायचं काम आहे त्यांचं, आणि त्यांनी ह्यावेळी एकदाच साफ केली, आणि ते पण पावसाळ्याच्या तोंडावर साफ केली. अनेक जलपर्णी तोडून त्या लोकांनी रस्त्याच्या लगतच ठेवली होती. मी वारंवार त्यांचा फॉलोअप घेत होतो, वारंवार चीफ ऑफिसरांना सांगत होतो का यांना तुम्ही नोटिसा काढा, का यांना जोपर्यंत आपण, आणि 1 रुपयाचाही तुम्हाला सांगतो, त्यांचा 1 रुपयाचाही बिल आपण लोणा नगर परिषदेच्या वतीने काढलेला नाही. कारण की आल्यापासून ज्या पद्धतीने आम्हाला शहरातल्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या का या ठिकाणी कचरा पडलाय, त्या ठिकाणी कचरा पडलाय, या ठिकाणी गटर साफ नाही, त्या ठिकाणी गटर साफ नाही, शौचालय धुतलेले नाही, या ठिकाणी परिस्थिती अशी आहे, त्या ठिकाणी परिस्थिती तशी, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आम्हाला नागरिकांच्या त्या ठिकाणी येत होत्या. आम्ही वारंवार बीबीजी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांशी आणि मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो का या कंपनीचं देखील याच्यामध्ये काहीच योगदान दिसत नाही. शहरामध्ये ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने आपण लोणा नगर परिषद त्यांना पैसे देतोय, त्या पद्धतीने कुठेही शहरामध्ये स्वच्छता होत नाही. अशा पद्धतीने आम्ही वारंवार तक्रार करत होतो, आणि त्याच अनुषंगाने आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी अजेंड्यावरती हा विषय देखील घेतला का बाबा या बीबीजी कंपनी व्यवस्थित काम करत नाही. आमच्या अख्ख्या सर्व सदस्यांचं असं म्हणणं होतं, आणि सर्व सदस्यांनी मिळून असा विचार केला की हा जे टेंडर आहे बीबीजी कंपनीचं हे बदललं पाहिजे, एखाद्या चांगल्या कंपनीला हे टेंडर दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने स्वच्छता कशा पद्धतीने होईल. आणि त्याचबरोबरीने जे आपले डुडी साहेब आहेत जिल्हा अधिकारी, त्यांच्या व मान्य दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीची एक बैठक झाली पुण्याला. त्या ठिकाणी इंदोरच्या धर्तीवरती जे लोक इंदोरला जे स्वच्छतेचं काम करतात त्यांच्या माध्यमातून त्यांनी बैठक लावली होती का बाबा अशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना केल्या पाहिजेत. त्या पद्धतीचा सर्व रिपोर्ट आम्ही मुख्य अधिकाऱ्यांनी आमच्या समोर ठेवला होता. त्या अनुषंगाने आम्ही आता पुढच्या काळात या पद्धतीने चांगला कोणतरी जो व्यक्ती जो शहरामध्ये चांगल्या इक्विपमेंट आणेल, चांगल्या माध्यमातून त्याची शहराची स्वच्छता करेल, चांगली त्याच्याकडे मॅन पॉवर असेल, अशा पद्धतीने आम्हाला शहर कशा पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर ठेवता येईल या बाबतीत आम्ही सर्वात जास्त प्रयत्न करत आहोत. आणि जी आपण याचा विषय बोलले जलपर्णीचा, तर जलपर्णी नक्कीच आम्हाला देखील माहिती आहे तर जलपर्णी
50-70% जास्तीत जास्त साफ झाली, त्याच्यावरती ती जलपर्णी साफ झाली नाही. आणि आम्ही वारंवार या गोष्टीचा रिपोर्ट देतो. पण असं नाही की जलपर्णीमुळं हे वातावरण पूर्ण जलमय झालं किंवा काय. त्यामुळे पावसाचं जे प्रमाण आहे याचा देखील आपण सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे का पाऊस कधी ना असा पडणारा पाऊस त्या 3 दिवसामध्ये पडला आणि त्या आपल्या शहराची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दुसरा एक मुद्दा वारंवार ऐकला जातो की नदीमध्ये किंवा नाल्यांवरती जी काही अतिक्रमणं झालेली आहेत, नाल्यांची रुंदी अरुंद झालेली आहे, त्याच्यामुळे पाण्याचा जो फ्लो पुढे वाहून जायला पाहिजे तो त्या पद्धतीने वाहून जात नाहीये, हे सुद्धा त्याच्या मागे एक कारण असल्याचं नागरिक बोलतायत. आता खरं तर आपल्याला सांगू इच्छितो मी याच्यामध्ये, कारण की आज मी बऱ्याचशा ठिकाणी बघतोय का लोक जे बांधकाम व्यावसायिक असतील किंवा काही लोक जे बंगले बांधतात लोणावळा शहरामध्ये येऊन, त्या लोकांनी खरं तर प्लॅन एक पद्धतीचा पास करायचा आणि ऍक्च्युअल जागेवरती एका ठिकाणी वेगळं बांधायचं, अशा पद्धतीची बऱ्याच ठिकाणी परिस्थिती चालली. पण हीच तक्रार जर आम्ही केली तर आमच्यावरती काही ना काहीतरी आरोप केले जातात का बाबा हे काहीतरी पैशासाठी करताय ते, ह्या आमची नोटीस काढताय ते, आम्हाला ब्लॅकमेल करताय ते. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच म्हणजे आमच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन सांगितलं का अनधिकृत बांधकाम आणि याच्या बाबतीत आपल्या नगरसेवकांची तक्रार कोणाची आली नाही पाहिजे. नागरिकांची तक्रार येऊ दे, नागरिकांच्या तक्रारीवरती आपण त्याच्यावरती काम करायचं. त्याच्यावरती जे काय असेल चुकीचं असेल, कुणाचं काय कुठलं खराब चुकीची कोणी काय बांधकाम वाढवलेलं असेल त्याच्यावरती आपण उपाययोजना करून त्याच्यावर कारवाई करायची. याबद्दल आमची सर्वांची एकमत झालेलं आहे. आम्ही स्वतः कुणाचं असं पत्र देणार नाही का बाबा याचा अनधिकृत झाले त्याचा अनधिकृत, कारण की चुकीचे राजकीय आरोप विरोधकांच्या माध्यमातून आमच्यावरती केले जातात हे आम्हाला लक्षात आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टी करत आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी काही बांधकामं आहेत की त्याच्यामुळं नाल्यांचं स्वरूप कमी झालेलं आहे, अशा बांधकामावरती कारवाई होणार का? 100% होणार. आता जी परिस्थिती झाली तर या आता पुढच्या काळामध्ये आता या गोष्टी प्रायोरिटीवरती केल्याच पाहिजे आणि त्या खरं तर मुख्य अधिकाऱ्यांनी केल्या पाहिजे. ते काय आमच्या अधिकारात कुणाच्या येत नाही, हे सर्व काम मुख्य अधिकाऱ्यांचे आणि पुढील काळामध्ये मुख्य अधिकाऱ्यांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण काम करू झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी सुद्धा भरडले जातात. तर कुठेतरी आपली पण जबाबदारी आहे की अशा प्रमाणे आपल्या शहरामध्ये अनधिकृत बांधकामं होणार नाहीत किंवा होत असेल तर त्याच्यावरती त्याच रोख लावला गेला पाहिजे. नाही, खरं तर मुळात तुम्हाला सांगतो ही जी परिस्थिती झाली तर याच्यामध्ये असं नाही म्हणता येणार का सर्व चुकी टाटाची. आपल्या शहरामध्ये जर आपले नवीन नगरसेवक आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आपल्याला ती बैठक आपत्कालीन योजनेची जी बैठक बोलवायला लागते त्यामध्ये ह्या ठिकाणी ती बैठक बोलवली गेली नाही यावर्षी. अरे काय प्रशासनाला ही सवय लागलेली आहे, प्रशासन काळामध्ये त्यांना काम करायची सिंगल काम करायची सवय लागलेली. त्यांना कोण त्यांच्यावरती बर्डन नको, त्यांना कोणाचं परिस्थिती अशी नको का बाबा जेणेकरून आमच्यावरती नगराध्यक्ष आल्यात नगरसेवक आल्यात आणि मग त्यांच्या अंडर खाली आम्ही काम करायचं अशी परिस्थिती निर्माण त्यांच्या मनामध्ये झाली असं म्हणून त्यांनी आम्हाला आपत्कालीन योजनेच्या बैठकीमध्ये बोलवलं नसेल. खरं तर हाच प्रश्न मला विचारायचा, ज्याचं प्रश्न उत्तर तुम्ही आधीच दिलं की आपत्कालीन जी काही व्यवस्था असते नगर परिषदेची ती खरं तर प्रत्येक पावसाळ्यापूर्वी, कारण आपल्याकडे पावसाचं प्रमाण असतं, ती म्हणजे आपत्कालीन एक समिती तयार केली जाते, ती झाली नाही. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही ते केलं गेलं नाही. आता ह्याच्यामधनं तुम्हाला खरं तर एक धडा मिळालेला आहे. दुसरा एक विषय असा आहे की अजून एक आरोप असा होतो की नगर परिषदेच्या पात्रात म्हणण्यापेक्षा जी रेड लाईन आहे फुडकोच्या तिथे नगर परिषदेनेच एक मोठं बांधकाम केलेलं आहे, शेड मारलेलं आहे. त्या ठिकाणी काही नगर परिषदेच्या गाड्या पार्क केल्यात आणि लोकांचं म्हणणं, जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्या बांधकामामुळं सुद्धा जे पाणी खरं तर नदीमध्ये वाहून जायला पाहिजे होतं सुरुवातीच्या याच्यामध्ये ते पाणी वाहून गेलं नाही आणि ते पाणी तिथं थांबलं. तर आपण त्याच्यावरती आपण काही निर्णय घेणार आहात का? अहो ते बांधलंय कोणी त्याची माहिती घ्या. ते पूर्वीच्या सदस्यांनी बांधलं ना, ते काय आम्ही बांधलं का? प्रशासकीय कालखंडात बांधलं गेलेलं आहे ते कुठं प्रशासकीय कालखंडात बांधलं गेलं? प्रशासकीय कालखंडात नाही बांधलं गेलं. तिथं जो गणपती विसर्जनाचा हे बांधला गेला तलाव जो आहे तो ह्याच्यामध्ये, परंतु तिथं जे पार्किंग जे केलं गेलेलं आहे म्हणजे आपल्या तिथं काही गाड्या लागतात, ह्याच्या ड्रेनेजच्या वगैरे गाड्या त्या ठिकाणी ज्या लागतात त्या गाड्यांचं जे तिथं शेड मारलं गेलं इथून तिथून आईस्पेस, त्या शेड बद्दलचा विषय. समोरची जागा देखील आपलीच आहे ना, पुरंदर ग्राउंडला जे लागून पुरंदर ग्राउंडची जागा आहे ती आपल्या लोणावळा नगर परिषदेची. तिथे भरपूर जागा होती. आता प्रशासनाने का बांधलं तिथं त्याचं आम्हाला माहित नाही, पण त्यांनी देखील अडचण होत असेल तर ते नक्की या पुढच्या काळामध्ये आपल्याला काढावं लागेल.